हॅलो गुड मॉर्निंग सगळ्या ताईंचे पुन्हा एकदा माझी सई या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला थोडासा लेटच येतोय। चला तर बऱ्याच ताईंना बघायचाही होता त्यामुळे शेअर करते। चला तर माहेरकडची ही लक्ष्मीपूजेची तयारी, लक्ष्मीपूजाची मांडणी कशी होती तर चला तुम्हाला ही दाखवते। सौरभ भाऊ इकडे ना गणपती बाप्पांना हार घालत होता। मस्त देवघरालाही तोरण लावलेले होतं, बाहेरही प्रवेशद्वाराला पण तोरण लावले होतं फुलांचं। आणि इकडे मम्मीने ना चांदीचे जे आपले पाऊल असतात ना तर ते घेतलेले होते, मग लक्ष्मीपूजेच्या दिवशीच लावले। इकडे बहिणींना मस्त छान अशी रांगोळी काढत होत्या, प्रत्येक जण काही ना काही करत होतं। आणि लक्ष्मीपूजेच्या दिवशी पाऊस आला होता, तुम्हाला माहितीच आहे माझ्या व्हिडिओमध्ये बघितलं लक्ष्मीपूजेचा, माझाही घरचा लक्ष्मीपूजेचा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा। आणि हे बघा मस्त आकाशकंदील लाइटिंग वगैरे लावलेली होती, बाहेर पण रांगोळी काढायची होती त्यांना, पण पाऊस काही थांबायचं नावच घेत नव्हता। आणि इकडे मम्मीने ना हळदीचं लेपन वगैरे केलं आणि त्यानंतर मग बाहेर बहिणीने सगळं फुलांनी मस्त सगळी गॅलरी सजवली होती, खूप छान दिसत होतं। घरही मस्त सजवायचं त्यांचं चाललंच होतं। आणि इकडे मम्मीने उंबरठा सजवला, मस्त हळदीचं लेपन केलं। इकडे आता आहे ना बहिणी सगळं काही सजवणार आहे, तर तुम्हाला पूर्णपणे व्हिडिओ पण दाखवते कसं सजवलं होतं। हे बघा छान, नंतर सगळ्या मेणबत्त्या वगैरे मस्त दिवे वगैरे लावल्यानंतर आणखी छान वाटत होतं। आणि आता सायंकाळची वेळ झाली ती, मम्मी ही छान मस्त तयार झाली होती। तर मग आता इकडे ना जे चांदीचे आज पाऊल बसवले ना तर त्यालाही ते पूजन करून घेते। आणि बघा सगळीकडे मस्त अशी दिव्याने रोषणाई केलेली होती। तर बाहेर ना इथे त्यांनी ना मेणबत्त्या वगैरे पण लावल्या होत्या, मस्त पायऱ्यांवरती ना लक्ष्मीचे म्हणजे पाऊलं पण काढलेले होते। हे बघा पूर्णपणे असं घर सजवलं होतं, खूप प्रसन्न वाटत होतं। चला म्हटले तुमच्यासोबत पण शेअर करू। आणि इकडे ना काही दीदीने व्हिडिओ काढलेले तर तुम्हाला दाखवते, आणि त्यांचा रील पण येईल, तोही नक्की बघा। चला तर आता आहे ना त्यांचं बाहेरची सगळी ना मेणबत्त्या वगैरे लावून दिल्या। आता ना इकडे पूजा मांडणी पण झालेली होती, आता पूजा वगैरे करतील, आरती करतील, नंतर आपण फटाके वगैरे वाजवतो आणि त्यानंतर जेवण वगैरे करतो। तर स्वयंपाकाचा व्हिडिओ काय घेतला नाही, तर सगळेच आमच्याकडे पुरणपोळीचा स्वयंपाक करतात। आणि हे बघा तर छान मस्त सगळी पूजा मांडणी पण झालेली होती। आता सगळ्यांनी छान मस्त साड्याही घातलेल्या होत्या। ह्या साड्या काही तुम्हाला दाखवल्या नव्हत्या कारण आम्हीच खूप लेट घेतल्या आणि डायरेक्ट ब्लाऊज शिवायला टाकलेल्या होत्या म्हणून, कारण ऑर्डरचंच काम चालू होतं। आणि मग आम्ही दिवाळीसाठी कोणत्या साड्या घेतल्या तर म्हणजे फक्त 1-2 दिवस आधी आम्ही ना मागवल्या होत्या आणि लगेच ब्लाऊज शिवायला वगैरे टाकून दिल्या। आणि मग दिवाळीच्या दिवशी घातलेल्या ही आहे बहिणींना घेतलेली पैठणी, मस्त डिझायनर ब्लाऊजवाली। आणि मम्मीने ही पिवळ्या कलरची घातलेली आहे, तर तुम्हाला ती दाखवली होती एक डिझायनर ब्लाऊज पीसवाली पैठणी, तर तिचं काही ब्लाऊजच शिवून भेटलं नाही। तर इकडे ना पूजा वगैरे झाल्यानंतर आहे ना सगळे मम्मीच्या पाया पडत होते। आणि बहिणींसाठी घेतलेले हे ड्रेस आहे, तर ड्रेस छोकलीचाही खूप छान मस्त फ्रॉक होता, परी फ्रॉक खूप छान दिसत होती। आणि त्यानंतर मग आपल्या घरच्या लक्ष्मी म्हणजे आपले वाहन गाडी वगैरे त्यांना पण दिवाळीच्या दिवशी आपण औक्षण करतो, हार वगैरे घालतो। आणि माझी ही गाडी इकडेच होती, मग त्यांनी माझ्या ही गाडीचं औक्षण वगैरे पूजा वगैरे केलं। दीदीची सायकल, सौरभ भाऊची गाडी, तर आता सौरभ भाऊ सगळ्या गाड्यांना ना हार वगैरे घालेल, बहिणी सगळ्यांचं औक्षण करेल। त्यानंतर गिरणी पण आहे पिठाची, तर तिचंही पूजन करताय। आणि त्यानंतर तुम्हालाही माहिती आहे आपल्याकडे सेंटरिंगच्या प्लेटा भेटतात, म्हणजे प्लेटांचा व्यवसाय आहे, मग त्यांची पूजा केली।
तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा। आजचा व्हिडिओ आवडतोय ना, तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा। चला कसे वाटले सगळ्यांचे लुक कमेंटमध्ये नक्की सांगा। त्यानंतर पूजा वगैरे सगळं झाल्यानंतर, जेवण वगैरे झाल्यानंतर त्यांनी फटाके वगैरे वाजवले। चला मग इथेच आजच्या व्हिडिओची एंड करते। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तुम्हा सगळ्यांना बाय बाय। अशा छान व्हिडिओसह आपण पुन्हा लवकरच भेटू।